नमस्कार. तर मित्रांनो, आज आमच्या कॉलेजचा शेवट दिवस आहे. प्रेझेंटेशन झालंय. प्रोजेक्टला आम्हाला गिराईक पण भेटलेलं आहे. एकदा शेवटचं फिरून येतो आणि त्याच्यानंतर सगळं बंद एक्सप्लेन करतोय आम्ही सगळं. नाही आता नंतर ब्लॉग एक काय येस येस. हे पण आमचे मित्र आहे. 4 वर्ष पटलं नाही पण पटलंय शेवट. काय लाडले तुम्हा पोर समजून घ्या. आम्ही पुन्हा आमची लायब्ररी आम्ही या कोपऱ्यात बसून राहायचो, कारण की तो फॅनची हवा खूप छान आहे. आणि बाकीचे मुली इथं बसे. तुम्हाला एक प्रायव्हेट स्कूल दाखवतो आमच्या लायब्ररी. इथं पेपरच्या टायमाला खूप अभ्यास होतो. डायरेक्ट सगळं एवढे शब्दांनी अभ्यास करतात, एवढे आवडतात. एक पुस्तक फक्त 2 पानं हे बघू शकता तुम्ही. अभ्यास क्रमांक बघा किती टाकतील. इथं दुसरे पण काय कामं खूप होतात. तरी आमच्या लायब्ररीच्या मॅडम होत्या, यांनी आम्हाला 4 वर्ष खूप सहकार्य केलंय. त्यांनी आम्हाला लय दाबलं. आम्हाला लय गागायच्या मॅडम मुळे शिस्त राहिली लायब्ररीला. नाही तर त्या लायब्ररीचा आतापर्यंत बाजार होतला असता. ठीक आहे मॅडम, आमचं शेवट काही 2 शब्द आमच्याबद्दल. चांगलेच होते पोरं. खरंच का मॅडमला आम्ही गुलाबजामू दिले एकदा, पण मॅडमने आम्हाला रिटर्नमध्ये काहीच दिलं नाही. मॅडमला आम्ही गुलाबजामू दिले ते मॅडमने आम्हाला रिटर्नमध्ये काहीच दिलं नाही. मॅडमला आम्ही पार्किंगमधून 2-3 वेळेस डबे आणून दिले, पण मॅडमने काय आम्हाला कधी असं जेवायला वगैरे काही बोलवलेलं नाही. घरी खरंच ही आमची एकदम प्रीमियम स्पेस आमच्या लायब्ररीची. कोचिंग नर्सिंगसाठी इकडं सर्व मुले बसायच्या अभ्यास करीत, आणि इकडे पण मुलं पण बसायच्या आधी. इकडं बॅग टाकायला झाड. हा आहे मधला जिना. या जिन्याने आम्ही खूप वेळ चढलोय. या जिन्याच्या वर इकडे आम्ही डबे तर असे खाल्ले फार झोपून लोळू काही विषयच नाही. एकदम कॉलेजची लिफ्ट गेलेले किती वर्षापासून बंद आहे. असं नाही कधी चालू नव्हती, पण ती बंद केलेली. मुलं खूप त्याचा वापर करतात. मुलं नुसतं वर जाय खाली आहे, तिथे बटणं खराब करून टाकलेले. कॉलेज खूप जुनं आहे, खूप भारी कॉलेज मस्त आहे, पण काही मुलं येतात ते लिफ्टचा वापर करून टाकतात. याच्या मित्रांनो, हे आमचे वर्ग होते. भले आम्ही लेक्चर केले नाही, पण या वर्गात बसलो आम्ही थोड्या वेळ. वर्गामध्ये आम्ही फक्त प्रत्येक जण कोणाला तरी काही ना काहीतरी करायला. या वर्गामधून आम्ही खूप मॅटर गेले, फर्स्ट इयर पासून तर लास्ट इयर पर्यंत. आम्ही आपटी बॉम्ब फोडले. सरांनी आम्हाला रस्ते केलं होतं 1 महिन्यासाठी, पण मग ठीक आहे काय हरकत. 1 महिन्यासाठी आमचे लेक्चर वगैरे बंद होते. कोणाच तरी टायर आलेला आहे, त्यांनी त्याची शेवटची निशाणी ठेवून दिलेली आहे. कॉलेज मला दिसत नसेल, पण मग आहे. परत हा इकडचा कोपऱ्यातला वर्ग दिसतोय का तुम्हाला? इथं आम्ही खूप कॉपी वगैरे पाडलेले आहे आणि खूप मजा केली. मित्रांनो, हे बघा पाण्याची क्वालिटी बघू शकता. अरे वर उघडून दाखव. अत्यंत गार पाणी आहे. हे बघा एकदम प्युअर. मामा काय म्हणणं आहे तुमचं? तो नया जी भी मिल चुके हैं यहाँ पे ब्रिज पे हैं जी. आपके 2 शब्द इस कॉलेज के बारे में आप प्लीज़ बताइए, जनताओं को क्या करना चाहिए और क्या नहीं. जनता को इधर नहीं आना चाहिए. ये बहुत बड़ी सही बात कही है. ठीक है, इसकी भावनाओं के ऊपर जाओ, शब्द के ऊपर मत जाओ. कॉलेज वैसे तो अच्छा है, आपको हम हॉस्पिटल भी दिखाएंगे. चलो मित्रांनो, गेले 4 वर्ष झाले आपण एकाच आशय होतो, आणि आपण येता जाता फक्त पहिल्या दिवसापासून आतापर्यंत आपण हा आपला मेन व्ह्यू पॉईंट आहे. इथून आपण कोणाच तरी वाट बघायचो. ते बघा मित्रांनो, आमचे लोक चालले. सर लोकांचे नव्हतं बघत आपण. हा, याच्या मैत्रिणीची वाट बघायचा इथून 4 वर्ष फर्स्ट इयर पासून. इथून दिसले का मग हा क्लासमध्ये जायचा. अजूनही तेच करतोय, काही बोलायचं कधी. 4 वर्ष झाले पण कधी काही झालं नाही त्याचं दुःख नाही त्याला कधी. अत्यंत खूप दुःख ते हे. तुम्ही पण असं करत नका जाऊ. तुम्हाला कोणी होत असं तुम्ही तिथे जाऊन डायरेक्ट बोला. ठीक आहे, आता एवढंच माझं दुःख व्यक्त करतो. तुम्हाला मी पुढची जागा दाखवतो आमची कॉलेजची. अजून आमचा खाली एवढा मोठा माणूस कधी बघितला आहे का कडे? बघा अर्जुन, तुला कॉलेज बद्दल अरे तुला परत या कॉलेजमध्ये यायची इच्छा आहे का? अजिबात नाही. हे जिरली तुझी एवढ्यातच म्हणजे पूर्ण. आम्ही इथं सगळे ते ठेवण्यासाठी आलेले. आमचा प्लॅन होता. इथं आमचे आधी रोकडे सर बसायचे, आता रोकणे सर वाचताय. इथं आम्ही खूप शिवाय खाल्लंय. असं याच कॅबिन होती आमची. समाधान शेवटचे दिवस आज काही बोलणार. मित्रांनो, तर आमचा आजचा शेवटचा दिवस.
दुःखद दिवस आहे आमचा, कारण आम्ही कॉलेजला जाणार नाही. ही आमची लॅब होती. अरे थोडं खोटं कमी बोल. आधी तर पहिला आम्ही बसतो, ही आमची लॅब होती. या पुढे बसायचं, या खूप आपले टॉपर आहे, टॉपर आहे त्या, तर यांचे दोन शब्द. जिरली कापसीचं पण. मित्रांनो ही पण आमची एक लॅब होती. इकडे बँके मॅडम बसायच्या, इथं बँकेमध्ये बसायचं, इथं वाडेकर मॅडम. वाडेकर मॅडम बसायच्या. पलीकडे पण एक लॅब आहे आमची, आम्ही तुम्हाला ती पण दाखवतो. चला. ही आमची मॅडम बसायची, ही त्यांची कॅबिन, तिकडे पटरा मॅडम. आणि इथे आम्ही परत इथं प्रॅक्टिकल वाहिवा सगळे केलेलं आहे आम्ही. आणि इथं काही क्षण इथं आम्ही घालून गेलेले. कुठे प्रेझेंटेशन चालू होतं, इथं खाली झोपलेलो आहे आम्ही. झोपलेलो, खायचं, कुरकुरे प्यायचं. खाल्ले, कॅडबऱ्या खाल्ल्या, बोर्नव्हिटा केलं, सगळं केलं इथं आम्ही. एवढ्याच space मध्ये. इथे तुम्हाला अरे बोलायला शेवटचं व्यवस्थित काही आता परत इकडे यायची इच्छा आहे का तुमची? बॅक राहिलं काय करशाल तुम्ही दोन शब्द? आम्ही भेळ, सोनपापडी वगैरे वगैरे तर खूप खाल्लेले आहेत. आम्ही खूप मजा केलेली आहे. तुम्ही इकडे बघू शकता, आमच्या इथून मस्तपैकी बंधारा दिसतोय, सॉरी तळाव दिसतोय. याच्यामध्ये काय कालांतरित मासे होते टाकलेले, पण ते मरून गेले, ऊनच खूप आहे ना. हे असे फोटो काढावे लागतात शेवटच्या दिवशी. हे बघा ही सिद्धी. हे बघा, शेवटचं काय तुम्हाला परत 4 वर्ष तुम्हाला इकडे या कॉलेजला यायचंय का परत? समोर काही बोलू शकता तुम्ही? जिरली का? दोन शब्द घे. तुला कोणाकडे करायचंय का तुला रक्तशुद्धी? तुला काय म्हणत नाही? शेवटचं बोलून घे 2 शब्द, म्हणजे परत बोलून नाही वाटलं. तू बोल ना. आमच्या अख्ख्या बॅच मध्ये सगळ्यात जास्त क्लासीनं गेले अनुष्काने, त्याच्यामुळे शेअर झालं. गेल्या 2 वर्षापासून एकदम व्यवस्थित पार पडली. हाय आधी ते बोल ना शुभांगी, बोल ना. हाय करा. झालं. तर आमचं हा पार्किंग एरिया नाही, इथं गाडी आली सर लोकांनी यासाठी. तर आमचा हा गेट आहे आणि आम्हाला इथं चालता, हा बघा गेट आहे, आणि चालता रोहित भेटला. रोहित भाऊ, तुमचे 2 शब्द. रोहित भाऊ फर्स्ट इयरला आमच्या सोबत होते, त्याच्यानंतर थोडं मध्ये गॅप पडला, आता परत आमच्या सोबत आहे. त्यांचा चष्मा फुटला, चष्मा सुटल्यामुळे त्यांच्या बुद्धीला मार लागला. बरोबर. तुमचे 2 शब्द सांगा, मी आलो पुढे. काय नाही, आपले 4 वर्ष खूप आनंदाने गेले. परत तुमची इच्छा आहे का इकडे यायची? नाही, ते परत काही यायचं नाही आपल्याला आता. पण जेवढे मित्र कमवले तेवढे परत राहूच द्यायचे आपल्याला. बस. जसे की कोणाला मार्केट हो. वगैरे आहे आपली. आता पुढे तुमची इच्छा आहे का शिकायची? आता शिकायची इच्छा तर नाही आपल्याला. का जिरली का? फॉर्च्यून क्लाउडचा क्लास वगैरे लावून टाकू आपण, किंवा दुसरी बघून घेऊ. करू 6 महिन्यानंतर कमबॅक होऊनच जाईल आपलं. धन्यवाद दादा, तुमचे हे महत्त्वपूर्ण टाइम आमच्यासाठी दिल्याबद्दल. आपलं आठवण ठेवा, पुण्याला येतोय. चालन काय विषय नाही, फुल सपोर्ट. फुल सपोर्ट राहू दे. ही PSI ची पोरगी ताई भाषा पाहिजे. माझी एक प्रिंट आणि ही बुक दोन्ही मिळून 35 रुपये दिली. ठाण्याला दिव्या तुझे 2 शब्द कॉलेजबद्दल. ऍडमिशन घेऊ नका. काय नाही रे, घरी देतो. त्याचं लग्न ठरले. झालं लग्न होऊन सगळं झालं आता, म्हणजे कार्यक्रम. गेला निश्चित. आमच्या वर्गातले डॉन आहे, एक आणि एक डॉन, आणि PSI ची पोरगी सगळ्या विषय नाही. हे बी ही मग नम्रता आमच्या पेपरला माझ्या पुढे होती. हा बोल. खूप वाईट वाटतं. इतकं खोटं नको बोलू रे, सोडून गेले कॉलेज. इतकं खोटं नको बोलू. तो काय म्हणणं आहे जेल रोल असं म्हणणं आहे की या कॉलेजला ऍडमिशन घ्या सगळेजण, खूप चांगलं कॉलेज आहे. हा आमचा जग्गू. प्लेसमेंट याचं कोण 450 रुपये. तर मित्र याचं कोण एकच शिकायचं, खोटं बोलायचं तर रेटून बोलायचं, नाही तर बोलायचंच नाही. हा त्यांना सांग ही डिग्री 450-500 रुपयाची काहीच कामाची नाही, घरी जाऊन ते करता. चालेल चला येऊ का? स्टार्टिंगचं चांगलं होतं, पण तर मित्रांनो, आमची सेकंड इयरची गॅदरिंग अत्यंत जोरात झालेली गॅदरिंग ही या ठिकाणी झालेली होती. आणि याच्यानंतर इथं गॅदरिंग झाली, कारण आमचं इथं हॉस्पिटल आलेलं, त्याच्यामुळं तिथं गॅदरिंग नाही होऊ शकली. तुम्हाला सांगतो, एवढी मजा आलेली या गॅदरिंगला. सगळे पोरं एवढे नाचत होते, एवढे एन्जॉय करत होते, एवढे जसं की त्यांची अंतरात्मा त्यांना सांगू राहिली की तुम्ही हे करा. आणि समय झालेलं खरं बोलतोय तू. आमचे मित्र बसलेले तिथं. हा सार्थक उगले, अत्यंत हुशार माणूस, अत्यंत टॅलेंटेड माणूस. लिफ्ट बंद झाली ना, तेव्हा इथून जायचे लोक आहे बघ. ही सीडी होती, एवढा भारी एंट्रन्स होता, पण ती लिफ्ट बिघडल्यामुळे ना स्टॅक बंद करून टाकले आणि तिथून आम्ही घालायला लावले. इकडे आमचं कॉलेज सॉरी हॉस्पिटल, इकडे नर्सिंग आहे. नर्सिंग
बोलायचं नाही. प्रोजेक्ट सोडून दिला त्या एका पोरी मागे. तिचा प्रेझेंट आकांक्षाने हात नाही मिळव ब्लॉक कॅन्सल. हां सर इथे उभे आहेत. नटराज द जॅट काय बोलायचं 2 शेवटचं मिनिटं आधी आले की आपला सायन्स होऊन गेला असता. दर्शन भाऊ मी तर तुला पहिला call झालं मोकळं संपलं एकदम. कॉलेज एकदम सुंदर होतं. सुंदर प्लेसमेंट वगैरे खूप चांगली होती इकडं. अप्रतिम शिक्षक. तो फिर नेहाजीने क्या बोला यार, तो मालूम है क्या? ते जाऊ दे सगळ्यात जास्त स्ट्रगल येतं धनराजने केलंय खूप लांबून यायचं बेचारा त्यांनी डायरेक्ट ब्लॅक बुक आणलं 22. ते तर मी माझं मांडीवर आणले रे ते जाऊ दे तुम्हाला स्वतः होता का? हा मग ते होता चालवली अशी. मित्रांनो खूप दिवसातून इथं आलो आम्ही खूप गार सावली किधर जा रहे हैं? आणि हा सुयोग मुळे ऐ टायरवाला इकडे पाय तुम्हाला कोणाला पण टायर लागत असले कोणत्या पण गाडीचे तर घ्यायला या माझ्या सिन्नर उद्योग भवन नाही ऑपोजिट टू GMD कॉलेज. कोणाला पण काही पण टायर लागलं कधी पण डायरेक्ट भाऊ टू भाऊ देऊ. धनराजला एक्सपिरियन्स आलेला आहे माझा एक. तुला पण तगडा एक्सपिरियन्स आहे. तर ह्या झाल्या बिझनेसच्या तुम्ही पण नाही आजी आपके पास वो स्कूटी है, आपके पास स्कूटी है आप दस इंजिनिअरिंग झाली 4 वर्ष गेले आपण. सपोज आपण एखादी प्रोसेस रन करतोय जस्ट लाईक इंग्लिश समाधान इंग्लिश याचं डॉक्युमेंट समरायझर आपलं प्रोजेक्ट. हा आपलं बॅकएंड मध्ये डेटा आहे सगळा. हा बॅकएंडचा डेटा कसा सेट करता? that will be decided on the basis of the process which have done by the developer. हा SQL ची प्रोसेस आहे. I am very away from that. Hey, you shut up, idiot. Talking in between us. नो एक्सटर्नल क्वेश्चन. नो एक्सटर्नल क्वेश्चन. No external question. Hey, you go from there. Hey. आउट. Yeah. RDB में RDBMS आहे. हा ते माहिती आहे ना काय असतं? रिलेशनल डेटाबेस. त्यातून आपण समजता असतो इसके अलावा कुछ नहीं आता रिलेशन. ते बी आमचं कॉन्व्हर्सेशन मला सेंड कर. हा पसंत दुकान. बॅकएंड आपण कसं दाखवतो म्हणजे सपोज आता नेहाला तुला बॅकएंड दाखवायचं आहे तर बॅकएंड कसं दाखवतो बॅकएंडची प्रोसेस. I will Back take move. you back टर्न कर बैक. and just show. See this is back. This is very simple process. डार्क वाय डार्क This is very simple process. The whole system are. सरांना बॅकएंड दाखवायचं तर कसं करणार? Then I will डोर लॉक करायचा. मित्रांनो हा इंटरव्ह्यू कमी आणि डार्क जोक्स खूप होत आहे. These fucking idiot don't show single thing of backend and they are just joking on that. Show our face. Show them. मित्रांनो हा जाट आहे पण हा जाटू आहे. These are the chutia. They don't know anything about backend and they are just laughing on my jokes. समाधान 2 झाले. रेहान रेहान रे काय ए दर्शन रे काय ए अरे किती राहिला ना थांबा किती गीतेचा शर्टचा किस्सा मी फाडणार आहे. हे बघा निकाल पैसे निकाल. रेहान का भी निकालो. हाँ मेरी जान ये देखो आगे कि नहीं ये जाट है और ये जाट की भाषा में यो तो हम देख रहे ना ये हमारा कॉलेज है या अनवर्ड से लारा सेवा हमारी मैडम आ रही बात ऐसा आहे बघ अरे मॅडम ने माझी गणी लिहिला की पण हे कर चाल हो अजून काही हे फक्त जाट लोकांना कळण ज्यांना कळलंय ते लय हुशार आहे बाकी सगळी येडी. तो ये ऐसा जाट है जो कि बहुत पावरफुल इंसान है. अभी इसने मैडम की तरफ उंगली की. आप देखो इसकी तुम्ही मॅडम पाहिजे का बरोबर मैडम ने पाहिजे. ते बघा मॅडम तोड के दिखा नहीं ते बी बॉडी बिल्डर का पहिला बॉडी बनवून घेते मग करू. शेवटचं चेकिंग चालू आहे आता. मित्रांनो सुयोगमुळे सो माय 2 वर्ड्स आर गुड बाय. शेवटचं याच्या दुकानात गेलो याच्या घरी बी गेलो. सिन्नरला त्याच्या मम्मीने मस्त आम्हाला काय चिकन बिकन खाऊ घातले. हा नीचे तो हाच तो याच्या घरून आलो माझ्या घरून आलो याच्या घरी माझा नाश्ता पॉईंट राहायचा. सिन्नर याची मम्मीने मला नाश्ता द्यायची. याच्या पप्पाने मला टोमणी पण मारले पण ते काही नाही ती चांगली गोष्ट आहे उलट. बाकी काही बाकी नाही काही एवढं ओव्हर जिरली आमची. जिरली धन्यवाद. पूर्ण जिरली सगळं पाहिलं. हे आमचं हॉस्टेल अशा काही रूम होत्या आम्हाला. हा एक पोर येडा मित्र आमचा आणि हा एक नुसते झोपा गाडीत आहे. पेपर झाले सगळं झालं आता घरी जायचं दिलं सोडून नुसते झोपा गाडीत.
आणि याचे पेंटिंग बघा तुम्ही, तिकडे पण आहे पण तो स्टिकर आहे, इकडे पण आहे गणपती बाप्पा. बस एवढंच. भाऊ काय म्हणणं, परत दिसणार नाही मी. हा जिरली का तुमची? ही आमची छोटीशी गॅलरी होती. या गॅलरीमध्ये आम्ही इतके कांड केले, इथून बादल्या बिदले फेकून खालच्या रूमांचे काचा बेचा फोडले. इथून असं कॉलेज दिसायचं. इकडच्या साईडला क्रिकेट खेळायला पॅसेजर असायचं. कसं हॉस्टेल, येरावडा जेल हॉस्टेल आहे. ही आमची रूम होती काही काळ. इकडनं असं काहीतरी व्ह्यू होता. हा उन्हाळ्यात एकदम भंकास वाटतं, पण पावसाळ्यात थोडंफार चांगलं वाटायचं. तो विषय वेगळा आहे. मी इथं राहिलो नाही लई दिवस, घरीच असायचो मी. मित्रांनो आहे आपण होता आमच्या हॉस्टेलला. एक गॅलरी, इकडं मागून सुद्धा खूप काही कांड केले आम्ही. इकडं मागून एक रोड होता जायला, इकडून असं वेगळं काहीतरी. इकडे MBA लिहिलेलं आहे पण ते काही कामाचं नव्हतं. पोरं इथून उतरायचे खाली, इथून खालून उतरून तिथून उतरून ह्या मधल्या मार्गे जायचं. आणि हा एक मित्र आहे आमचा, याची प्लेसमेंट झाली आता, तरी इकडे येणं बेरोजगार काही कामात. मित्रांनो आम्ही दोघंच उरलो. बाकी सगळे गेले त्यांच्या मैत्रिणी व त्यांना भेटायला. तुम्ही शेवटला असं आम्ही सिंगल लोक आहे, आम्ही इथं उरलोय आता. हा एक आहे. शेवटला बघा तुम्ही आता. आई दुःख कोणाला सांगायचं आम्ही. जाऊ दे ठीक आहे. या आंब्याचं झाड खाली. मित्रांनो आज आमचा शेवटचा संपतोय. फायनली आता आम्ही ग्रॅज्युएट सॉरी डिग्री घेतली, बी कम्प्लीट झाली आमची. आता आम्ही चालू आमच्या घरी दर्शन इकडं, माझं घर इकडं. आमचा शेवटचा राम. ते मागचे बाय बाय. मित्रांनो आम्ही पोहोचलोय नाशिकला. आता ब्लॉग संपलाय. हा ब्लॉग काय असा फेमस व्हायसाठी काय न्यूज वाटेसाठी नाही, हे फक्त मेमरीजसाठी नॉर्मल बनवलाय बस. एवढंच आहे. आज आमचा शेवटचा दिवस होता कॉलेजचा. बस संपला. खतम बाय लोक. बाय बाय, भेटू लवकरच.